Hi, good evening all of students. सिग्निफिकंट फिगरचा आपण व्हिडिओ शूट केला होता, पण काही कारणास्तव परत तो डिलीट मारला. परत आपण तो व्हिडिओ शूट करतो. सिग्निफिकंट फिगरची संकल्पना काय असते, त्याचे रूल्स कोणकोणते असतात ते आपण आत्ता व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचे बेसिकली 5 रूल्स आहेत. पहिला रूल आहे नॉन झिरो डिजिट. म्हणजे काय, एखाद्या नंबरमध्ये जे काही जे नॉन झिरो डिजिट आहे ते सगळे सिग्निफिकंट असतील. कुठला नंबर 1 2 3 4 झिरोच्या व्यतिरिक्त जे काही नंबर आहेत ते सगळे सिग्निफिकंट असतील. दुसरा रूल काय सांगतो आपल्याला, झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. म्हणजे जो काही नंबर आहे तुमचा, समजा आता हा 4 5 0 0 3 2, तर यामध्ये जे नॉन झिरो डिजिटमधले जे झिरो आहेत, नॉन झिरो डिजिटच्या मधील जे झिरो आहेत हे तुमचे सिग्निफिकंट असतील. ठीक आहे. तिसरा रूल काय सांगतो आपल्याला, जर नंबर 1 पेक्षा लहान असेल, म्हणजे जर फ्रॅक्शनमध्ये असेल, डेसिमलमध्ये असेल, 1 पेक्षा लहान असेल, तर दशांश चिन्हाच्या म्हणजे पॉईंटच्या राईट साईडला पण फर्स्ट नॉन डिजिटच्या लेफ्ट साईडला जे काय झिरो आहेत हे सगळे नॉन सिग्निफिकंट असतात. पुन्हा एकदा सांगतो, बघा ऐका. पॉईंटच्या म्हणजे दशांश चिन्हाच्या किंवा डेसिमलच्या राईट साईडला पण फर्स्ट नॉन डिजिटच्या लेफ्ट साईडला म्हणजे 0.0003 4 5 असा नंबर जर असेल तर 0 पासून लेफ्ट साईडला पण जो पहिला नॉन डिजिट अंक आहे 3 याच्या लेफ्ट साईडला हे जे काय झिरो आहेत हे सगळे नॉन सिग्निफिकंट असतील. क्लिअर आहे. चौथा नियम आहे ट्रेलिंग झिरोचा. ट्रेलिंग झिरोचा नियम काय सांगतो तुम्हाला, कुठलाही जो पूर्ण नंबर आहे 1 2 3 4 0 0 0 त्याच्यात पुढचे सगळे जे झिरो आहेत त्याच्यात किती झिरो लावा, हे सगळे झिरो नॉन सिग्निफिकंट असतील. ठीक आहे. आणि 5वा शेवटचा रूल आहे, ट्रेलिंगचाच येतो, की डेसिमल जिथं असेल, पॉईंट जिथं असेल 0.034 जिथे जिथं डेसिमल असेल तिथले सगळे झिरो हे तिथले सगळे डिजिट हे सिग्निफिकंट असतील. सगळे झिरो. ठीक आहे. फरक समजून घ्या. या केसमध्ये इथून पुढचे सगळे झिरो नॉन सिग्निफिकंट असतात, पण जर डेसिमल असेल, जिथं डेसिमल किंवा पॉईंट असेल त्या अंकातले सगळे झिरो सिग्निफिकंट असतात. ह्याच्या पुढे जरी मी झिरो लावला तरी पण हा सिग्निफिकंट म्हणून गणला जाईल. म्हणून या अंकामध्ये 1 2 3 4 सिग्निफिकंट डिजिट आहेत आणि ह्याच्यामध्ये पण 4 आहे, 1 2 3 4. ठीक आहे. काय अडचण आहे, काय अडचण तुमची असेल तर कमेंटमध्ये विचारा, आपण बघू, सॉल्व करू, प्रयत्न करू करायचा. आणि थँक्यू. गुड इव्हनिंग. बाय.